वेळ ही अशी गोष्ट आहे, अशी जादूगार आहे की ती ज्याच्या सोबत असते त्याचं नशीब चमकवते आणि ज्याच्याबरोबर नसते त्याचं नशीब बदलवते. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीता मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. पुन्हा एकदा आपण आज आपल्या स्टोरी टेलिंगच्या गोष्टीच्या एपिसोडकडे वळलेलो आहोत. आज आपण एक नवीन गोष्ट बघणार आहोत. विश्वास नावाचा एक व्यापारी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये व्यापार करत फिरत असे. असा व्यापार करता करता तो एका गावामध्ये पोचला. तिथे त्याला कुणीच माणसं दिसेनात गावामध्ये. त्याला तर प्रचंड भूक लागली होती. तहानेने तो व्याकुळ झाला होता. अशा परिस्थितीत तिथे त्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे नद्या नालेही आटलेले होते. ना त्याला जेवायला खायला मिळाले, ना त्याला पाणी प्यायला मिळाले. तो अत्यंत विचारात असताना त्याला चालता चालता समोर एक डेरेदार वृक्ष दिसला. त्या वृक्षाच्या सावलीमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी असा विचार त्याच्या मनात आला आणि तो त्या वृक्षाच्या खाली जाऊन बसला. बसल्या बसल्या त्याला अचानक झोप आली. खूप दमलेलाच होताच तो. झोप लागल्यानंतर थोड्या वेळाने त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की अरे, गावामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडलेला असताना हा एकटा डेरेदार वृक्ष कसा बरं उभा. तेव्हा त्याच्या मनात आलं की इथे नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे. अचानक त्याच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की आत्ता ह्या क्षणाला मला जर जेवायला आणि पाणी प्यायला मिळालं तर. आणि काय आश्चर्य, अचानक त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आलं आणि तांब्याभर पाणी सुद्धा आलं. त्याच्या लक्षात आता मात्र एक गोष्ट आली बरं का. हा वृक्ष कल्पवृक्ष आहे हे त्याच्या ध्यानात आलं. तो पोटभर जेवला, पोटभर पाणी प्यायला आणि आनंदाने त्या वृक्षाखाली विश्रांती घेऊ लागला. तेव्हा त्याच्या मनात आलं की आपण ह्या गावातल्या लोकांसाठी या कल्पवृक्षाकडे काही मागू शकतो. त्यांनी मनात विचार आणला की हे कल्पवृक्षा, ह्या गावातल्या लोकांचं भलं कर, इथे पडलेला दुष्काळ नाहीसा कर, हे गाव पुन्हा सुखसमृद्धीने भरून वाहू लागू देत. असा विचार मनात येताच गावातल्या नद्या नाले भरभरून वाहू लागले. गाव समृद्ध झाले. हळूहळू गावातली लोक त्या गावामध्ये परतून येऊ लागली. त्या विश्वासला खूप खूप धन्यवाद देऊ लागले. ह्या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं तर तुम्ही सतत पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं, दुसऱ्याबद्दल विचार करत राहिला तर तुम्हाला युनिव्हर्सची नक्कीच मदत होते. तात्पर्य, तुमचं माइंड हे कल्पवृक्षासारखं असतं. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत राहता त्या गोष्टी कल्पवृक्षासारख्या बहरत राहतात. म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्ही फक्त स्वतःपुरतं मागितलं तर तुम्हाला युनिव्हर्स फक्त स्वतःपुरतंच छोटीशी गोष्ट तुम्हाला जेवढं हवंय तेवढंच देतो. पण जेव्हा तुम्ही इतरांचा विचार करता तेव्हा तुम्हाला इतरांबरोबरच तुमचाही विचार युनिव्हर्स करतो आणि तुम्हाला तुमच्या सकट इतरांनाही भरभरून देतो. तर आजच्या गोष्टीचं महत्त्व असं की जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह होणार आहे आणि तुमच्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जाणार आहेत. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केलात तर तुमचं आयुष्य निगेटिव्ह होत राहणार आहे आणि तुमच्या गोष्टीही निगेटिव्ह होत राहणार आहेत. म्हणून आजच्या गोष्टीचं तात्पर्य, स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करा आणि इतरांच्या गोष्टींसकट पॉझिटिव्हिटीकडे आपण एक पाऊल उचलूया. अशाच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर सोलफुल कनेक्शन्स विथ गीता ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.